तिकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीच्या संदर्भात अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला। पंचनामे पूर्ण होतात शेतकऱ्यांना तातडीनं मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। 3245 हेक्टरवरचे पंचनामे पूर्ण झाले असून उरलेल्या 4000 हेक्टरवरचे पंचनामे लवकरच पूर्ण होतील असंही त्यांनी नमूद केलं। मागच्या दोन्ही आपत्तींच्या संदर्भात आपण पंचनामे पूर्ण करून आता ते मदतीला पात्र केल्या। याही संदर्भात पंचनामे आपण पूर्ण करू आणि गारपीटग्रस्त असतील किंवा अशा अवकाळीग्रस्त शेतकरी जे आहेत यांच्या पाठीशी राज्य सरकार निश्चितपणे उभं राहील। आतापर्यंत 3243 हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत। आजच्या दिवसभरात किंवा उद्यापर्यंत उरलेल्या 4158 इतक्या हेक्टरची जे पंचनामे आम्ही पूर्ण करू आणि हे जे काही ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा या 7596 शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीनं तात्काळ मदत दिली जाईल। तिकडे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, देवळा, निफाड, सिन्नर, इगतपुरी एवढंच नाही तर चांदवड, सुरगाणा, मनमाड आणि बागलाण या सगळ्या तालुक्यात अवकाळीनं जोरदार हजेरी लावली, पण शेतकऱ्याचं प्रचंड नुकसानही केलं। जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलाय। मुक्ताईनगर तालुक्यात कुऱ्हा, काकोडा या परिसरात सुळे, रिगाव, कोराळा इथली पिकं पावसामुळे अक्षरशः भुईसपाट झालेत। कन्नड तालुक्यामध्ये जेहूर इथं गारांचा जोरदार पाऊस झाला आणि शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं। हा गारांचा पाऊस इतका जोरदार होता की अक्षरशः जेहूर परिसरात कांद्याच्या शेतात गारांचा अर्धा इंच किंवा त्याहीपेक्षा मोठा खच पडलेला होता।